2013 मध्ये या फंडमध्ये जर 5 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज त्या लमसम इन्व्हेस्टमेंटचे झाले असते 47,85,000 रुपये। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। म्युच्युअल फंडमध्ये SIP तर सर्वच जण करतात, पण जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्यातून SIP पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळणार आहेत। ते कसे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। सुरुवात करूयात आपण स्मॉल कॅप फंड पासून। इथे मी घेतलेला आहे निप्पॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड। हा फंड मार्केटमध्ये आला 2010 मध्ये, पण या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली 17 एप्रिल 2014 मध्ये। ही डेट एक रँडम डेट आहे आणि या डेटला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 50,000 रुपयाची। त्यावेळेस त्या फंडचा NAV होता 13 रुपये 91 पैसे। त्या हिशोबाने टोटल युनिट्स किती मिळाले तर 3,594 युनिट्स मिळाले। आणि आत्ताची 23 मे 2025ला त्याच फंडचा NAV आहे 183 रुपये, म्हणजे जिथे 13 रुपये NAV होता आता त्याचा NAV आहे 183 रुपये। त्या हिशोबाने तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 50,000 रुपयाची, त्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू झालेली आहे आता 6,57,000 रुपये। म्हणजे फक्त आणि फक्त 11 वर्षामध्ये, म्हणजे 2014 मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली 50,000 रुपयाची आणि आता फक्त 11 वर्षामध्ये तुमच्या 50,000चे झालेले आहेत 6,57,000 रुपये। हेच 50,000 रुपये जर बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवले असते आणि या 50,000चे 1 लाख होण्यासाठी जवळपास मला 10 वर्ष लागले असते, पण हेच 50,000 रुपयाचे 6,57,000 रुपये झाले या फंडमध्ये। कारण की हा फंड रिटर्न देतोय 21.90% जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून। जेव्हा फंड आला तेव्हा इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे, तर 2014 मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि 2014 ते आता 2025 म्हणजे जवळपास 11 वर्ष झालेले आहेत आणि या 11 वर्षामध्ये 50,000चे 6,57,000 रुपये झालेले आहेत। म्हणजे जर आता तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे, इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 50,000 रुपये यातून काढून जरी घेतली आणि हे पैसे असेच जरी ठेवले तरी पुढे ते वाढतच जाणार आहेत। हा आहे लमसम इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा। याच फंडमध्ये जर तुम्ही 5 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती 2014 मध्ये, याच फंडमध्ये 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता त्याचे झाले असते 65,78,000 रुपये। म्हणजे फक्त 5 लाखाचे 65 लाख रुपये झाले। 2014 मध्ये तुम्ही ठरवलं असं की मला काही प्रॉपर्टी घ्यायचे 10-12 वर्षानंतर, तर आता 5 लाख रुपये जे तुमच्याकडे होते त्या 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली असती तर आता त्याचे 65 लाख रुपये झाले असते आणि आता तुम्ही तुमची प्रॉपर्टी 65 लाख रुपयांमध्ये घेऊ शकला असतात जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर। आता हे झालं मी स्मॉल कॅप फंडचं एक उदाहरण तुम्हाला दिलं। असे बरेच स्मॉल कॅप फंड आहेत जे खूप चांगले रिटर्न्स देत आहेत, त्यातला मी हा एक फंड घेतलाय। यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही। यानंतरचा फंड आहे आदित्य बिर्ला सन लाईफ फ्रंटलाईन इक्विटी ग्रोथ फंड। हा एक लार्ज कॅप कॅटेगरीमधला फंड आहे। ह्या फंडमध्ये सुद्धा माझं कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही। मी तुम्हाला दाखवते की जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्यातून कशा प्रकारचे रिटर्न्स मिळू शकतात। तर हा फंड सुद्धा 2002 मध्ये आला, 5 ऑगस्ट 2002 मध्ये आला आणि या फंडमध्ये 12 एप्रिल 2005 मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट केली। कितीची? 50,000 रुपयाची। या 50,000 रुपयाचे 20 वर्ष, आता 2025 चाललेत, 20 वर्षामध्ये झाले किती आहेत? 10,89,000 रुपये। जेव्हा ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस त्याचा NAV होता 23 रुपये 78 पैसे आणि त्यावेळेस युनिट्स मिळाले 2100। आता त्याचा NAV आहे 518, म्हणजे जिथे 23 रुपये होता तो आहे आता 518। त्यामुळे 20 वर्षामध्ये मला मिळाले आहेत 50,000चे 10,89,000 रुपये। जर तुम्ही एखादा लॉंग टर्म गोल ठरवला आणि त्या गोलच्या अगेन्स्ट लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर खूपच लवकर तुमचा गोल अचीव होऊ शकतो, कारण की खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस लमसम इन्व्हेस्टमेंटमध्ये असतात। याच फंडमध्ये जर 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असती तर 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटचे आता झाले असते 21 लाख रुपये। म्हणजे फक्त 1 लाखाचे 21 लाख रुपये झालेले आहेत 20 वर्षामध्ये। जर तुम्ही हे पैसे विड्रॉ केले नाहीत तर हे तसेच न राहता हे वाढतच जाणार आहेत। म्हणजे पुढच्या वर्षी हे 21,78,000च्या ऐवजी 22 लाख, 23 लाख, 24 लाख कितीही होऊ शकतात जर त्या फंडने अशाच प्रकारचा परफॉर्मन्स दिला तर।
यानंतरचा आहे मिरे ॲसेट लार्ज अँड मिड कॅप फंड. हा एक लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 2010मध्ये हा फंड आला आणि त्याच वेळेस या फंडमध्ये 50,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजेच जेव्हा फंड आला त्याच वेळेस त्याचा NAV असतो 10 रुपये आणि या 10 रुपयाच्या NAVवरती मी इन्व्हेस्टमेंट केली 50,000 रुपयाची. या 50,000च्या इन्व्हेस्टमेंटचे आत्ता झालेले आहेत 7,25,000 रुपये फक्त 14 वर्षामध्ये. कारण की त्यावेळेस NAV होता 10 रुपये आणि आत्ताचा त्याचा NAV आहे 145 रुपये. आता हे तुम्ही असं कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, 10 रुपयाचा स्टॉक आहे आणि तो स्टॉक 145 रुपयाला गेला तर तुम्हाला किती प्रॉफिट झाला? तर तोच प्रॉफिट इथे आहे. एका युनिट मागे तुम्हाला एवढा प्रॉफिट होतोय. म्हणजे एक युनिटची प्राईस होती 10 रुपये आणि आता आहे 145 रुपये. म्हणजे एका युनिटमध्ये तुम्हाला 135 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आणि तोच प्रॉफिट तुम्हाला इथे 7,25,000 रुपयामध्ये दिसतोय. म्हणजे 50,000चे 7,25,000 रुपये झाले फक्त 14 वर्षामध्ये. यानंतर आहे HDFCचा मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड. हा फंड 2007मध्ये आला पण इन्व्हेस्टमेंट केली आहे 2013मध्ये. प्रत्येक वेळेस आपण असं नाही ठरवू शकत की मार्केटमध्ये जे नवीन फंड येतात आणि त्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर फ्युचरमध्ये खूप चांगले रिटर्न्स ते देऊ शकतील. त्यामुळे जेव्हा केव्हा मार्केटमध्ये एखादे नवीन फंड येतात तर आपण काही वेळ घेतो की ते फंड कशा प्रकारचं काम करत आहेत, कशा प्रकारचे रिटर्न्स देतात आणि त्यानंतरच आपण त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर जर 2007मध्ये हा फंड आला, 5-6 वर्ष आपण वेटिंग केला, हा फंड कसा रिटर्न्स देतोय ते पाहिलं आणि त्यानंतर या फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आता ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे 2013मध्ये. 50,000ची इन्व्हेस्टमेंट होती. त्यावेळेस NAV होता 18.99 पैसे म्हणजे जवळपास 19 रुपयाचा NAV होता आणि आता त्याचा NAV आहे 187 रुपये. म्हणजे 19 रुपयाचा NAV वरून तो झालेला आहे 187 रुपये. म्हणजे तुमची 50,000ची इन्व्हेस्टमेंट झाली आहे 4,92,000 रुपये. यासाठी वेळ लागला 12 वर्षाचा. म्हणजे फक्त आणि फक्त 12 वर्षामध्ये तुमच्या 50,000चे 4,92,000 रुपये झाले. अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट खूप चांगले रिटर्न्स देऊ शकते. याच फंडमध्ये जर तुम्ही 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता त्याचे झाले असते 14,77,000 रुपये. आणि या फंडने जेव्हापासून हा मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 17.77% रिटर्न दिलेले आहेत 2007 पासून आत्तापर्यंत. यानंतरचा फंड आहे फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमधला फंड, पराग पारेख फ्लेक्झी कॅप फंड. हा फंड मार्केटमध्ये आला 2013मध्ये आणि त्याच वेळेस या फंडमध्ये जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती 50,000 रुपयाची, 10 रुपयाचा NAV होता आणि आता त्याचा NAV आहे 82 रुपये. तर तुमच्या 50,000चे झालेले आहेत 4,10,000 रुपये. म्हणजे फक्त आणि फक्त 12 वर्षामध्ये तुमच्या 50,000चे 4 लाख रुपये झाले. यानंतर याच फंडमध्ये जर 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट असती तर 5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटचे झाले असते 41 लाख रुपये. तुमच्या 5 लाखाचे दुप्पट न होता तिप्पट न होता जवळपास 8 पट पैसे वाढलेले आहेत. फक्त 5 लाख रुपयाचे झालेले आहेत 41 लाख रुपये या फंडमध्ये जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर. हा फंड 2013मध्ये मार्केटमध्ये आला आणि तेव्हापासून या फंडने आत्तापर्यंत 19.18% रिटर्न दिलेले आहेत. पराग पारेख फ्लेक्झी कॅप फंड. सांगण्याचा उद्देश हा आहे की जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. कारण की आपण कमी NAVला खूप जास्त क्वांटिटीमध्ये युनिट्स परचेस करतो आणि जास्त क्वांटिटीमध्ये युनिट्स जेव्हा आपल्याकडे जमा होतात त्यावेळेस त्याची फ्युचरमध्ये व्हॅल्यूसुद्धा खूप जास्त होते. हेच जर मी 5,000ची किंवा 500 रुपयाची SIP सुरू केली असती तर इथे प्रत्येक महिन्याला मला 1 युनिट, 2 युनिट्स, 3 युनिट्स किंवा 5 युनिट्स एवढेच मिळाले असते. पण जर मी 50,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट करतोय तर डायरेक्ट मला 5,000 युनिट्स मिळाले आणि ह्या 5,000 युनिट्सच्या अगेन्स्ट ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट रिडीम करतो त्यावेळेस त्याच्या अगेन्स्ट जी काही करंट व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला मिळते. म्हणजे 7,25,000 रुपये मला मिळाले. 50,000चे 7,25,000 रुपये झाले. तर हे फायदा असतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा आणि लमसम इन्व्हेस्टमेंटचा पण. आता आपण लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप कॅटेगरीमधले फंड पाहिले. पण याच कॅटेगरीमधला अजून एक फंड आहे ज्याचं नाव आहे व्हॅल्यू फंड. या फंडबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. हा फंड काय करतो तर मार्केटमध्ये असे स्टॉक्स शोधतो ज्याच्यामध्ये लोकांना खूप कमी इंटरेस्ट आहे पण त्याचं फंडामेंटल खूप चांगलं आहे, त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन खूप चांगलं आहे, पोटेन्शियल खूप चांगलं आहे. लॉंग टर्म जर अप्रोच ठेवला तर त्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. असे फंड
फंड मॅनेजर शोधतो आणि त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. त्यामुळे लॉंग टर्ममध्ये आपल्याला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळतात. आता याच व्हॅल्यू फंड कॅटेगरीमधला आहे ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड. हा फंड मार्केटमध्ये 2004 मध्ये आला. 2013 मध्ये या फंडमध्ये जर 5 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज त्या लमसम इन्व्हेस्टमेंटचे झाले असते 47,85,000 रुपये. म्हणजे त्यावेळेस NAV होता 47.85, 10,000 युनिट्स मिळाले. आता झालेला आहे NAV 458 रुपये. म्हणजे 47चा NAV झालेला आहे 458 रुपये. म्हणून आपल्याला इथे व्हॅल्युएशन जे आहे ते खूप चांगलं पाहायला मिळते. म्हणजे 5 लाखाचे 47,000 रुपये झालेत. म्हणजे जवळपास 9 पट व्हॅल्यू तुमची झालेली आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटची. एवढे जबरदस्त रिटर्न देणारे फंड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपल्याला फक्त ते फंड शोधायचे आहेत आणि त्यामध्ये ठरवायचं आहे की आपण त्यामध्ये SIP सुरू करायची की लमसम इन्व्हेस्टमेंट करायची. बरेच लोक लमसम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी घाबरतात, कारण की जसे आपल्याला इथे पैसे वाढताना दिसतात तसं ज्यावेळेस मार्केट रिव्हर्स जातं किंवा मार्केट खाली असतं त्यावेळेस याचे पैसे कमीसुद्धा होतात. पण जर तुम्ही लॉंग टर्म व्ह्यू ठेवला तर तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्सच मिळतील. तुम्ही आता 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट करताय आणि जर तुम्ही ही 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट किंवा 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही वर्षभरच ठेवली आणि तुम्ही ठरवलं, तुम्ही म्हणाल की मला यातून खूप चांगले रिटर्न्स पाहिजेत, तर ते मिळणार नाही. 1 लाखाचे पुढच्या वर्षामध्ये 99,000 किंवा 98,000 रुपये सुद्धा होऊ शकतात जर मार्केट डाऊन असेल, किंवा 90,000 होऊ शकतात किंवा 80,000 रुपये पण होऊ शकतात. जर तुमचा लॉंग टर्म व्ह्यू असाल आणि तुम्ही त्यातून एक्झिट नाही झालात आणि 10-15 वर्ष तुम्ही त्या फंडमध्ये राहिलात तर नक्कीच तुम्हाला त्यातून खूप जबरदस्त रिटर्न मिळू शकतात. हे तुम्हाला या स्लाइड थ्रू दाखवलेलं आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला रिटर्न्सवरती कॅल्क्युलेट न करता त्याच्या NAVच्या कॅल्क्युलेशनवरती दाखवलं आहे की कशा प्रकारचे रिटर्न्स जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर मिळू शकतात. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.